गोवंश तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची गोवंश तस्कराकडून निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे। या हल्ल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून आरोपी विरोधात संतापाची लाट उसळली आहे। पाहूया संपूर्ण रिपोर्ट। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील सुकळी येथे शनिवारी मध्यरात्री ही थरारक घटना घडली। गजानन मारुती सुरेशे राहणार वडद तालुका महागाव असे मृत बजरंग दल कार्यकर्त्याचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरून बेलोरा पिकअप वाहनातून 18 ते 20 गोवंश कतलीसाठी नेले जात असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती। बिजोरा टोल नाक्यावर वाहन अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तस्करांनी वाहन भरधाव वेगात पळवले। यानंतर गजानन सुरेशे यांनी आपल्या एस क्रॉस कार मधून वाहनांचा पाठलाग सुरू केला, मात्र सुकळी गावाजवळ आधीपासून दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्याच्या वाहनावर अचानक दगडफेक आणि लाकडी दाडक्यांनी हल्ला चढवला। हल्लेखोरांनी वाहनांची तोडफोड करत गजानन सुरेशे यांना बाहेर ओढले आणि बेदम मारहाण केली। गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली। सुकळी आणि महागाव परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून दोषींवर कठोर कारवाई आणि मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे। दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ रविवारी महागाव बंद पाळण्यात आला। व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवत गजानन सुरेशे यांना श्रद्धांजली अर्पण केली। नागपूर तुळजापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी होत असल्याचा आरोप करत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। यवतमाळ मधील या घटनेमुळे राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे। आता आरोपींवर नेमकी कोणती कारवाई होते आणि प्रकरणात आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।